शेवयावाल्या मावशी आल्या आता, त्यांच्याकडे पीठ घेऊन जायचं शेवयाचं. आणि पसारा पण घरी पडलेला आहे, भांडे घासायचे. ते गेले पोस्ट ऑफिसमध्ये, कारण की बरंच लांब चालत जायचं म्हणलं की मला होत नाही बाबा. ऊन पण आहे आणि आणू पण गेली, तर चला जाऊ ते. तर इथे मावशीकडे आले होते आणि त्यांनी पीठ आणि रवा आधी ते मोजून घेतलाय, नंतर त्या चालू करेल. मावशी पुण्यात तरी लांब आहे काहीत ना? नाही बाई, कात्रज गित्रज हे माहिती आहे उत्तम. होय, हडपसर कात्रज. साडी पडून कितीला घेतली मावशी? 40,000ला. याच्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये मिळत होत्या ना. मिळत होत्या पण आम्हाला नाही दिलं ना. आमच्या पूर्वी क्लीन करून घेतात मावशी मशीन आधी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे मावशीने सगळे क्लीन करून घेतली मशीन. आणि आता त्याला तेल लावून त्याचे साचे लावून नंतर त्या चालू करणार. आम्ही आलो त्यावेळेस त्या म्हणत होत्या की लवकरच होते, पण नाही, बराच वेळ लागते. त्यांनी पूर्ण साफसूफ केलं, ते भांडे धुतले जे त्यांना लागणार आहे ते, आणि बाकी नंतर त्यांनी चालू केलं. आता कुठं ते आम्ही आलो होतो 10:30ला, आता 12:30 वाजले. आणि नंतर त्या कामाला पण जायचं असं म्हणत होत्या. माझ्या शेवया करून नंतर त्या कामाला जाणार. इथं मशीनमध्ये तेल लावत आहे, साशा लागेल. आणि त्या सांगत आहे लई उठार एखाद्याचं पीठ चांगलं असलं तवाच होत नाही शेवाय. पीठ जर म्हणजे असं लई हे नसलं होत ना, आठरच नसलं ना पीठ गुरकते. पीठ आठरत असलं लई उरकतच नाही लवकर. ते आकसून घ्यायचं, खाली येत नाही, दबत नाही पडत, तसं होतं. नवीन आणलं तर पहिले दुखणं करून घ्या. ती पायावर पडलं तर बोटातून पाणी चळचळ मग माहीत तुला बाजू का पण मशीन आहे ना, तिच्या पायाला तर ते आतले गळतो, ते लागलं होतं गुडघ्याला, तर ते 2-3 महिने घरात बसवले. काय ते शेवाय करायचं. त्यानंतर त्यांनी इथे कागद टाकून हात टाकून घेतलाय, कारण की शेवया वरती टाकणार आहे. पोपटलंय असतंय सगळं. तुम्हाला वाटलं असं काही लगेच गेलं लागून करायला पुढं ना. हा, कोणाच निघत व्हायला त्याच्या झालं कधी किती. आले शेवया आल्या. गाई जे बघायची. मला नाही कळत.
मला मीठच नाही समजत. हे बघा बघा बघा, आले 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 शेवया. व्हिडिओ दिसते दिसते दिसते. फोन करा, झालं की येते मग. चल चला मावशी. आई 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 ग, गरम गरम. लय ऊन लागत आहे. हं? ऊन हा, इकडे पण कौलाचे घर आहे वाटते. आहे की. हा ना, गावासारखंच आहे हो आमच्या पण. हं? आमच्या गावासारखंच आहे. नाही, आपल्याकडे घर भरपूर चांगले म्हणजे मोठे मोठे झाले ना. मला माहीतच नव्हतं इकडं असे पण घर आहे या साईडनं कौलाचे. असे इथं लयच गरम झालं. बरं आहे का नाही? हं? बरं आहे म्हणलं. हं. घरगुती काम नाही का? मग काय? त्यांना काय लागलं होतं म्हणते का डोक्याला मावशीला त्या? औषध लागलं. होय. हं. म्हणूनच कर की. आ, झटकलं ना तिथं कचरा गिचरा दिसला ना मग तुला डबल करायला लागेल ना मी. हां, मी पहिले सांगते ऊन आहे. तर त्या मावशीचा फोन आला होता ना, आता झाले 4:30 वाजले. तर आम्ही मनोज निघाली होती त्या मावशीकडे शेवया आणण्यासाठी. रोडच्या पलीकडं आहे आणि ऊन बघा, आत्ता 4:30 वाजले. आम्ही आलो होतो 12:30-1 वाजता घरी. त्यानंतर मनोजने पूजा केली, जेवण केलं, थोडा आराम केला आणि आता ते शेवया आणायला जात आहे. तर इथं आले होते मावशीकडे. बघा शेवया या पद्धतीने टाकल्या जातात. प्रोसेस बघितली तुम्ही कशी बनवली जाते. घरगुती छान उद्योगसाठी खूप छान ऑप्शन आहे महिलांसाठी. तर नक्की तुम्ही करू शकता. तुम्ही उन्हाळ्यातच भारी चालते. आणि इथं मनोज आणि मावशी ते शेवया जमा करत होत्या. खूप स्वच्छ करतात आधी, नंतरच करतात. तुम्ही बघितलं कशा बनवतात. आणि त्यानंतर एवढं करूनसुद्धा आता त्या कांदे काढायला जाणार आहे कामाला आत्ता 4:30 वाजता. तर मी म्हणलं त्यांना आणि नंतर घरी आलो होतो आम्ही आणि ते शेवया टाकल्या. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.